आणि मी शिक्षणासाठी गडिंग्लजमध्ये राहत आहे. तर तुम्ही गेले 21-22 दिवस झालं सोनम वांगचूक सरांचे उपोषण बघत आहात. तर त्यांनी उपाशी राहिले आहे गेले 21-22 दिवस, ते फक्त विद्यार्थ्यांसाठी. आणि विद्यार्थी सुसाईड अटेम्प्ट करत आहेत. तर नीटची परीक्षा त्यांनी दिली नाही किंवा जे काय झालं असेल पेपर फुटीच्या माध्यमातून, तर त्यांनी त्यांच्यासाठी उपोषण केलं आहे. तर आपण सोनम वांगचूक सरांना पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे. आपण जरी जंतर मंतर दिल्लीला जाऊ शकलो नाही तरी आपण इथं वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चा काढून इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून रील, मेसेज पोस्ट केले पाहिजे. आणि CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीचे फाउंडर अभिजित दिपके सर हे खूप वेगवेगळ्या प्रकारे सरांना सपोर्ट करत आहेत. ज्या दिवशी सोनम सरांना जंतर मंतरवरून हलवण्यात आलं त्या दिवशी अभिजित सर म्हणजे फ्रेश व्हायसाठी त्यांच्या मित्राच्या घरी गेलेले. तर त्यांना एक कॉल येतो की सर सोनम सरांना असं आगळ्या वेगळ्या प्रकारे इथून घेऊन जात आहेत, तर तुम्ही लवकर या. तर अभिजित सर तिकडून येत होते. तर तेव्हा त्यांना हाणामारी, बुक्क्या, लाथा वगैरे सुद्धा मारल्या. त्यांना तिथून जाऊन सुद्धा देत नव्हते. त्यांच्याकडचा फोन काढून घेतला आणि 5 मिनिटांनी त्या पूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांना फोन येतो की तुम्ही त्यांना सोडू शकता अभिजित सरांना. आणि तीच पोलीस स्टाफ म्हणते की हा सर तुम्ही आता जाऊ शकताय. तर हे पूर्ण मोदी सरकारचा, भारत सरकारचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, राजीनामा न घेणाऱ्या नादान सरकारचा, राजीनामा न घेणाऱ्या नादान सरकारचा कोण म्हणताय धर्मेंद्र राजीनामा, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, निष्पाप विद्यार्थ्यांच्यावर लाठी हल्ला करणाऱ्या सरकारचा, निष्पाप विद्यार्थ्यांच्यावर लाठी हल्ला करणाऱ्या सरकारचा, अरे मागच्या दरवाज्यानं पळून जाणाऱ्या सरकारचा, मागच्या दरवाज्यानं संसदेतनं पळून जाणाऱ्या सरकारचा, विद्यार्थ्यांच्यावर लाठी हल्ला करणाऱ्या नादान सरकारचा, विद्यार्थ्यांच्यावर लाठी. आपण सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहात, काय सांगा? गेली जवळपास 1.5 महिने नीटच्या पेपर लीकचा घोळ सुरू आहे. पहिल्या पेपरला घोळ झाला, दुसरा पेपर आल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थ्यांच्यावर अन्याय झाले. आणि या सगळ्या परीक्षेला कारणीभूत असणारी जी शिक्षण प्रणाली आहे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी या देशातील आघाडीचे शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक सर हे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर प्रदर्शनाला बसले. एक साधी मागणी आहे, जे घोटाळे होत आहेत ते बंद करावेत आणि शिक्षण प्रणाली सुधारावी. जवळपास 22 दिवस त्यांच्याकडे कुणीही गेलं नाही, फिरकून बघितलं नाही. आणि ज्या वेळेला विद्यार्थी संसदेवर जाणार असं ठरलं आणि कालच्या दिवशी विद्यार्थी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवर जात होते, त्यावेळेला अत्यंत अमानुष पद्धतीनं त्यांच्यावर अत्यंत लोकशाहीहीन पद्धतीनं, म्हणजे ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये कधी झालेल्या नाही आहेत, होत नाही आहेत, अशा पद्धतीनं मारहाण केली गेली. दुर्दैव एक आहे, मारहाण करणाऱ्यामध्ये पोलिसांच्या वेशातले निम्मे हे एका राजकीय पक्षात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे कुठलीही नेमप्लेट नव्हती, त्यांच्याकडे कोणत्याही त्यांचे इक्विपमेंट्स नव्हते, फक्त काठी हातात दिली होती त्यांना. आणि अशामध्ये अनेक मुलांना गंभीर दुखापत झालेली आहे. ही मुलं काय अतिरेकी नाही आहेत, या लोकांना देशद्रोही ठरवण्याचं षडयंत्र केलं जातं. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आंदोलनं मोडीत काढण्याचं यांचंही षडयंत्र आहे. लोकशाही टिकायची असेल, निकोपशाही लोकशाही पाहिजे असेल तर विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार पाहिजे, विरोधक पाहिजेत. आणि हे जर झालं नाही तर एकतर्फी हुकुमशाहीकडे हा देश जाणार आहे. आणि एकतर्फी हुकुमशाहीकडे हा देश गेला तर इथं फक्त मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता राहणार आहे. आपल्या सर्वांच्या या लोकशाहीचा विरोध होणार आहे.